आज आलो आम्ही वर्कलाला, कारण काल संध्याकाळी आलो होतो पण जास्त उशीर झाला, सनसेट झाला आणि आम्ही पोचलो इथं. पण खूप सिनिक असा व्ह्यू होता, आजूबाजूला नारळाची झाडे, कोस्टल रोडने आलतो. आणि आत्ता आम्ही एका हॉटेलने स्टे केला आहे, जो की हॉटेल इथंच आहे वर्कला शिवागिरी या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच. ऑलिव्ह म्हणून हॉलवे हे आमचं हॉटेल आहे पूर्ण. हॉटेल वर्कला पार्क स्टेशनपासून खूप जवळ भेटला आणि मेन म्हणजे आम्हाला स्वस्तात भेटला. ही घ्यायची आहे. सो आता आम्ही चाललो आहे जटायू सेंटरला. वगैरे काहीच भेटत नाही आहे, तर इथं ओरिजिनल जे ऑथेंटिक जेवण आहे ते खाणार आहे. आता नावं पण बोलता येत नाही आहे पण आम्ही बघून सांगितलं की यांच्या प्लेटमध्ये काय हे द्या, यांच्या प्लेटमध्ये काय हे द्या. तर ठीक आहे, आता बघूया. आता हे हॉटेल आहे असं, इथून आम्ही जाणार होतो. हॉटेलमध्ये आले, पटापट नाश्ता करूया आणि जाऊया जटायू सेंटरला, कारण की खूप भूक पण लागली आणि फिरायचं पण. हां इडियप्स का पहिले भारी वाटतं, काहीतरी वेगळंच. अरे रायना आलाय केरला मध्ये फिरायला. राय ना समय राय ना सुरेश तू काय सांगितलं? खाऊन पाहिजे कुठला आवडतंय सांग. दोनच आहे का? हां चेअर घे ना इकडे बसू. खुर्ची घे ना बदलून वेगळी टेस्ट आहे. काय करत काहीतरी चांगली आहे पण. सो अर्ध्या तासानंतर आम्ही पोचलो आहे जटायू अर्थ सेंटरला. इथे पार्किंग केली, पार्किंगला 10 रुपये घेतले. आणि आज संडे असल्या कारणाने भरपूर गर्दी आहे आणि आमचे हेल्मेटसुद्धा सोबत आहेत, कारण की इथं हेल्मेट सक्ती आहे. आणि इथून आय थिंक रोपवेने वरती जावं लागतं, त्याच्यामुळे गर्दी आहे. बाकी तर आहे. हे भाई विचार बरं. सर मगाशी आम्ही एंट्री केली, एंट्रीला खूप तिकीट होतं, सॉरी खूप लाईन होती. मग आम्ही विचार केला की इथून जाऊया वरती. वॉकिंग घेतला आम्ही तिकीट, कारण की केबल कार्सला खूप गर्दी होती आणि पैसे पण जास्त होते. 610 रुपये टोटल. 610 रुपये वन पर्सन पर पर्सन आणि ते बी वर जाण्यासाठी एवढंच. सो आता आम्ही चालणार आहे ट्रेक करायला. मजा येणार आहे गाईज. मंदार बघा कसा वर जाईपर्यंत फुल फॉर्मल होऊन आलतो, फोटो चांगले येतील म्हणून सगळं बोंबललं. मंदार आता वर जाईपर्यंत ट्रान्सपरंट. हां ठीक आहे. सिक्युरिटी चेक हिअर. हां मागच्या खिशात काढ. अरे कॅमेरा तिथं अलाउड नाही म्हटले ना, खाली अडवला एखादा. हे पहिले घेऊन आले चेक करायला घ्या ना. चॉकलेट खाली पाडलंय, फुल एकदम मिशन इम्पॉसिबल व्हायला नाही का. लक्ष लक्ष नव्हतं सिक्युरिटी गार्डच्या ह्याच्या मागच्या खिशात तुम्ही गोप्रो काढला माझ्या. क्या हुआ हा मैंने भाई असं क्लोज असेल तर काय हरकत आहे चालत जायला. क्लोज नसतं थोडं तात्पुरतं आसरा. वरती जपू ना कुणाला. अरे चालतं कॅमेरा. सो आम्ही जे तिकीट घेतलं ते होतं वॉकिंगवाला आणि 800 पायऱ्या होत्या. आपण त्या ट्रेकर्स आहे, आपण घेतलं डायरेक्ट तिकीट, की लाईन कमी होती. खूप हाईप केलं तर त्यांनी की 800 पायऱ्या 800 पायऱ्या. पण आय थिंक ते खूप बरोबर आहे, त्यांनी मेंटेन केलं आहे भरपूर आणि रस्ते पण खूप भारी आहे. म्हणजे ते जे रोपवे करणार होतो आपण त्यापेक्षा मला तरी वाटतं की हे बेटर आहे.
कूल शीतल चायला. आपल्या पण किल्ल्यांवरती असं केलं पाहिजे यार, त्याशिवाय जीर्णोद्धार तर होणार नाही. नुसतं कोणी येऊन जाते काही करते, पण जर तेवढं जपलं असतं आपण ह्यांच्यापेक्षा भारी केलं असतं भाई. आपल्या किल्ल्यांवर जाताना धड रस्ते नाहीत, फक्त महाराजांच्या नावावरती कामं होत राहतात, कोणी काय करून दाखवत तर नाही. $397 steps to go. लॅक ऑफ ट्रॅकिंग समजायला लागले. ट्रॅकिंग किती बाकी आहे? 241. मी करू शकतो पण तुमच्यासाठी थांबायला लागतं. जा तूच म्हटलं थांब. सो फायनली 800 पायऱ्यानंतर वरती आलो आहे आम्ही. नॉट प्रॉपरली वरती नाही आलो, एक छोटा दगडांचा पॅच बाकी आहे. आणि ते वरती बघू शकता जटायूचा पाय दिसतोय. वा. आणि ही रोपवे आय थिंक जुनी आहे, त्याच्या बाजूला जे दिसते ते नवीन आहे, पण भारी वाटते इथं आलं. येस. ते अशा केबल कार्ड्स आय थिंक, आणि ते तुम्हाला खालून वरती घेऊन येतात. 800 रुपये. आम्ही 2,500 रुपये वाचून आले, खास करून महाराष्ट्राचे असल्या कारणाने. 800 पायऱ्या काय नाहीत आमच्यासाठी. काय बोलतो, काय 800 पायऱ्या आहेत रे? काय असतात 800 पायऱ्या? काय नसतात भाई, सहज चालत आलोय. सहज मॉर्निंग स्ट्रोक. काही गरज नाही आहे केबलने यायची, आरामात होतात 800 पायऱ्या, आहे की नाही ब्रो? चेस. ऑल गुड. जय महाराष्ट्र. सो फार सो गुड. सो फार सो गुड. थोडं खूपच हवा भरले, चांगलीच भरले. राजू, यू कॅन डू इट राजू. चलो असं बाजू बाजू. अरे हे क्रेन. सो फायनली फायनली पोचले आम्ही वरती, जिथून जटायूचं पहिलं दृश्य आम्हाला बघायला भेटलं. मस्त वाटतं एकदम, आणि हवा सुटली. आणि मी चुकून आज फॉर्मल घातले, मला वाटलं आम्ही केबलनी येऊ, पण एवढी गर्दी होती की आम्ही नाही आलो. आम्ही शेवटी ट्रेक स्वीकारला. हां, पण हे ट्रेक मस्त होता, छोटा होता, सिम्पल होता. आपलं गोराडेश्वर तेवढंच सेम. मी तर म्हणेल जर येत असेल तर ट्राय करा की वॉकिंगच आहे. त्याच्या दोघंच 800 रुपये वाया घालत आहे. हां इल्ले वागले नादर इल्ले ब्रो. ह्यांना फकीव करायचं का? असं सपोर्ट करायचं. खाली पडले तर फायनली पोचलो आपण जटायू अर्थ सेंटरला. अर्ध्या पाऊण तासाची ट्रेक मजा आली, आणि हेच ते दृश्य. वा. पहिला ग्रुप फोटो काढू एक, आणि मग आपापलं घर. इतकं करून मंद्या पहिला आलं. सो या जागेचा इतिहास म्हणजे या प्रकल्पाची संकल्पना राजीव अंचल यांनी मांडली होती. सुमारे 2011मध्ये ह्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. पूर्ण होण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागली. हा प्रोजेक्ट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP या पद्धतीने तयार करण्यात आला होता, आणि 2017ला पहिला टप्पा झाला, आणि 2018ला याचं उद्घाटन झालं होतं. याची लांबी 200 फूट, रुंदी 150 फूट आणि उंची 70 फूट आहे. ही मूर्ती जटायूच्या पडलेल्या अवस्थेत दाखवली आहे, आणि याच्यामध्ये म्युझियम, 3D थिएटर्स, 5D थिएटर्स, व्ह्यूइंग गॅलरी अशा भरपूर साऱ्या प्लेसेस आहेत. आणि हा आसपासचा परिसर.
आता आमचा ग्रुप फोटो काढतो, कारण की मेन आमचा ग्रुप फोटोच आहे, ग्रुप वाईज. सो आता पूर्ण प्रदक्षिणा घातली स्टॅच्यूला आणि आता अशा पॉईंटला येऊन पोचले की तिथून खूपच सुंदर दिसतं. म्हणजेच त्याचं जे टेक्स्चर आहे सगळं दिसतं. जटाई मॅनमेड गोष्ट आहे, पण खूप उत्तमरित्या केले आणि मेन म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शन वाढवण्याचं एक भरपूर चांगलं उदाहरण हे आहे. सो इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट करून. मी तर काय वाचणार नाही, नंतर वाचणार. तुला काढणं मला इंग्लिश येत नाही. हां. आणि जटायूच्या खालीच एक असा ॲम्फी थिएटर काइंड ऑफ केलं आहे क्रिएट, की जेणेकरून कधी काय कार्यक्रम वगैरे असतील तर ते इथं घेऊ शकतील. तर वेल डिझाईन आणि वेल ऑपरेटिंग आहे या ठिकाणाचं मला असं वाटतं. सगळं व्यवस्थित आहे, टॉयलेट्स म्हणा, त्यानंतर लिफ्ट्स आहे आणि थोड्या दिवसांनी तर म्युझियमसुद्धा होणार आहे आणि इथे टॉयलेट्स आहेत. आणि इथून दिसतं आपला जटायू. याची हिस्ट्री मला काय माहीत नाही आहे, पण जर भेटली तर मी तुम्हाला सांगेलच. जर पोरांना जरी सांगता आली तर पोरं सांगतीलच. सो आजचा असा काय प्लॅन नव्हता की जटायूला आम्ही दुपारी येऊ. आम्ही सनसेटला बघायला येणार होतो, पण आम्हाला जे वर्कलामध्ये ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, बीच फिरायचं आहे, तर ते करण्यासाठी टाईम जाणार होता. सो आम्ही विचार केला की दुपारी येऊ, जटायू पाहू आणि जाऊ. सो प्लॅन तर आजचा असाच आहे, पण खूपच भारी दिसते. फक्त फोटो आणि रील्समध्ये पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात खूपच सुंदर आहे. नक्की विजिट करा बाईक, केलंच पाहिजे विजिट. पण मला असं वाटतं ना की आपण दुसऱ्या राज्यात काय यावं, जर आपल्या महाराष्ट्र इतकं सुंदर असेल तर. महाराष्ट्र ह्याच्यापेक्षा भारी आहे, पण आपली माणसं ठेवत नाही आहेत. खंत वाटते, पण ठीक आहे, ट्रॅव्हलिंग ह्याच्यासाठीच करतो आम्ही, की आपल्याकडे काय जे भेटत नाही तर आपण दुसरीकडे जाऊन घेऊ. ठीक आहे, हा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे वर्कला, उद्या चाललो आम्ही सूर्यनेली. सो ओव्हर अँड आउट. सो फायनली किती वेळानंतर रे? 2 तास. सो 2 तासानंतर आम्ही वरती जाऊन खाली आलो. मजा आली ट्रेक करून, घामाघूम झालो आहे, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. विजिट करा ज्याला हाऊस आहे त्यांनी, आणि ज्याला टुरिझमची आवड आहे, फिटनेस आहे, तर तुम्ही हे करू शकता. करा. हां, स्टेअर्सनंच करा, स्टेअर्स रोपवेला मजा नाही. काय नुसती झाडी दिसणार आहेत आणि इकडून जाताना तर लय भारी. काय म्हणतो राजू? स्टेअर्सनेच गेलं पाहिजे, पण असं वरती गेल्यावर ती काय खूप अट्रॅक्शन वाला गोष्ट नाही. मेमोरी काय म्हणतात, म्युझियम वगैरे ते अजून बनायचं, पण एकदा बनलं की ते खूप छान दिसेल. वरती राम मंदिर पण आहे, आणि ते म्हणतायत रामाचे ठसे, पण आम्हाला डाऊट येतो खरंच आहेत का. त्याच गोष्टीवरती जाऊया. आता आम्ही जातो रूमवरती. रूम नंतर वर्कलाचे बीचेस आम्ही फिरणार आहोत आणि बस तेवढंच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जटायू बघून आता रूमवर रिटर्न आलेलो आहोत. भयानक ऊन आहे, ह्युमिडिटी अफाट आहे, सगळ्यांची वाट लागली आहे. तोंड बघा यांची वाट लागली मस्त. 24/7 आता रूमवर जाऊ मस्तपैकी, जरा फ्रेश होऊ आणि मग संध्याकाळी आपण शॅकवर जाऊ.